कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। पवन तुकाराम महाराज की जय। तू अजुनी का न विचारसे, काय हे चिंती तू अहसे, स्वधर्म तो विसरलासे तरावे जेणे, या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ, तरी स्वधर्म एक आहे, जो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणी, अर्जुना तुझे चित्त जरी जाहाले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी, आगा गोक्षीर जरी जाहले, तरी पत्यासी नाही म्हणितले, ऐसे निही वीस होय सुदले, नव ज्वारी देता, तैसे आनी आन करिता, नासू होईल हिता, म्हणून तू आता सावधू होई, वायाची व्याकुळ काय आपुला निज धर्म पाहे, जो आचरिता बाधू नाही कवणी काळे, जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वता, कादीपाधारे वर्तता नाडळजे, तया परिपार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजी होय, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनेक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे, पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज। तू अजुनी का ना विचारेसे, परमात्मा म्हणतात अर्जुनाला, अर्जुना तू अजुनी का न विचारेसे, काय हे चिंती तू आहसी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे, अर्जुना आणिक का विचार करत नाहीस तू, तरण्याकरता लागतंय काय, जर तरायचं असेल स्वधर्म आचरण केले पाहिजे, स्वधर्माचं जर आचरण करणं गेलं अर्जुना, तर तो कधीही तरू शकत नाही। आता स्वधर्म म्हणलं, खालच्या पातळीवर विचार न करता उच्च पातळीवर विचार करावं। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असे वर्ण सांगितलेले आहेत, बरोबर आहे, पण ती वर्ण माणसाच्या कार्यानुसार रचना केलेली आहे। माणसाच्या कर्मानुसार रचना झाली। पहिलं हे कळून घ्यावं आपण की वर्ण कुणाला म्हणतात। एक मनुष्य 4 वर्णाला नांदू शकतो, एक मनुष्य 4 वर्णानं नांदतो। ज्या वेळेस तो उपदेश करत असतील, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असेल, तो त्यावेळेस ब्राह्मण आहे। ज्या वेळेस ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, अन्यायाच्या ठिकाणी 2 प्रकारचे धनुष्य असतात। एक धनुष्य सर्वांना माहित आहे, ते धनुष्य बनवल्याला गेलेलं आहे, त्याच्यावर तीर लावल्या जाते आणि त्याच्यावर तुणीर म्हणजे दोरी बांधल्या जाते, त्याला ओढा घेतात आणि तीर सोडतात। ही धनुष्य सर्वाला माहित आहे। पण दुसऱ्या प्रकारचे जे धनुष्य आहे ते धनुष्य शब्द धनुष्य आहे।
हे लक्षात असावं. कालानुसार मनुष्य वागायला शिकलं पाहिजे. आता ती धनुष्य घेऊन आपण युद्ध करू शकत नाही, कारण वेळ नाही तसा. पण अन्यायाला शब्दाद्वारे धनुष्य जे आहे, शब्दाचे जे धनुष्य आहे त्याचा वापर करून आपण त्या अन्यायाला लढा देता येतं. लक्षात असू द्या. ज्या वेळेस अन्यायाला शब्द स्वरूपाने लढा देतो त्यावेळेस तो क्षत्रिय झाला. लक्षात असू द्या. हे 4 वर्ण कळल्याशिवाय माणसाला पुढची ज्ञानेश्वरी कळणार नाही. नाहीतर मग असं समजेल की बाबा क्षत्रियांनी धनुष्य घ्यावं, उचलावं आणि मारावा, हा स्वधर्म झाला. असं नाही आहे की एक मनुष्य 4 वर्णांनी नांदत असतो, ते प्रसंगानुसार. या ठिकाणी कोणता प्रसंग आहे अर्जुना करता? उपदेश करायचा प्रसंग आहे का? नाही. अर्जुना करता जे प्रसंग आहे ते युद्धाचा प्रसंग आहे. लक्षात असू द्या. अर्जुना करता कोणता प्रसंग आहे? युद्धाचा प्रसंग आहे. का वैश्य प्रसंग आहे का? लाड पार प्रेम वगैरे करणे, मया करणे, त्याचं पोषण करणे, त्याला लालवण नाही ना. या ठिकाणी प्रसंग युद्धाचा आहे. आणि युद्धाच्या प्रसंगा ठिकाणी कोणचा वर्ण कार्य करतो? ब्राह्मण वर्ण कार्य करतो का? वैश्य वर्ण कार्य करतो का? शूद्र वर्ण कार्य करतो का? नाही, क्षत्रिय वर्ण कार्य करत असत. म्हणून भगवान म्हणतात, आज तू अजूनही का न विचारिसी? अरे अर्जुना, तू याचा अजून का विचार करत नाहीस? अरे काय चिंतित आहेस? अरे काय चिंता मांडल्या डोक्यामध्ये तू? कारण तुझा आत्ता वर्तमान प्रसंग कोणता आहे आणि तू कोणता विचार करतोस? स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. अरे मनुष्याला प्रसंगानुसार जे कार्य घडतं ना, ती बी सेवाच आहे. लक्षात असू द्या. क्षत्रियांना युद्धाचा प्रसंग बार बार भेटत नाही. ज्या क्षत्रियांना युद्धाचा प्रसंग भेटला तो क्षत्रिय भाग्यवान समजतो. चाहे तिथं मरो, त्या रणांगणामध्ये जरी मेला तरी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण तो स्वधर्माने वागला, स्वधर्माने आचरण केलं की नक्कीच तरलं म्हणून समजून घ्यावं. आणि जरी तिथं जिंकला तरी भौतिक प्रतिष्ठाही वाढेल व तरल्याशिवाय राहत नाही. पण स्वधर्म्यामध्ये मरणं, मारणं आणि मरणं ही याचा विचार नाही करायचा असतो. जिंकणे किंवा हारणे याचा विचार नाही करायचा असतो. अन्यायाला लढा देण्याकरता शक्ती आपल्यात आहे किंवा नाही असा विचार न करता तुरंत अन्यायाला शब्द स्वरूपाने जो युद्ध करतो त्याचा विजय म्हणजे त्याचा पराजय नाही, म्हणजे विजय आहे त्याचा. लक्षात असू द्या. म्हणून म्हणतात भगवान परमात्मा, तुझा आता स्वधर्म कोणता आहे? तर युद्धाचा प्रसंग आहे. तू युद्ध केला पाहिजे. तुझा आता मया किंवा माझे म्हणायचा प्रसंग नाही या ठिकाणी. हा, युद्धाच्या पहिलं तू घरी जाऊन जर माझे म्हणून गळ्याला पडून रडला असतं तर चालला असतं ना. पण युद्धाच्या ठिकाणी म्हणजे मनुष्याला लक्षात असलं पाहिजे कोण्या येळाला कोणतं कर्म करावं. समजून एखादी माणूस मेलेला आहे, त्याचं घरबार रडतं, वाद नाही याच्यामध्ये. पण दुसरा येऊन जर हसत बोलतो नाही सांगतो, अरे काय तू रडतोस या? कोणी आले का राहण्याकरता? तू बी जाणार असेल, मी बी जाणार असेल, काय म्हणलं रडत राहता, काय अड्याने कर? ही बोलणं योग्य आहे का? त्याचा स्वधर्म झाला का? ते नाही. कारण पुढचा दुःखी आहे, त्या दुःखामध्ये थोडंफार शामिल होऊन त्याचे डोळे पुसायचे असतात. हा स्वधर्म झाला. कारण प्रसंगाचा स्वधर्म कळावा माणसाला. बरेच लोक आहे जेणेकरून प्रसंगाचा स्वधर्म न कळता ज्ञानेश्वरी प्रसंगाची जर कळण्या गेली तर काहीच कळत नाही. लक्षात असू द्या. म्हणजे क्षत्रियांनीच युद्ध करावं असं ठरलं जातं. पण मनुष्य प्रसंगानुसार वर्ण बदलत असतो. मग या ठिकाणी अर्जुनाचा युद्ध करायचा प्रसंग आहे. युद्ध न करता अर्जुन मोहग्रस्त होतो. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, या कौरवावर ते झाले अथवा तुझची काही पातले का युगची हे बुडाले जरी येथ. असं वाटाले का काय तुला?
काही कौरव राहतील असं वाटायले का तुलाच काही झालंय का ह्या कौरवाला काही झालंय? आता ह्याच्यात शाणनी येणं कुणाला म्हणू मी? आतापर्यंत जे युद्ध झाले, आतापर्यंत जे अन्यायाला लढा देत आले, आतापर्यंत झाले ते का ते येड आहेत का म्हणावं? अरे तिला जगच बुडून गेलं म्हणावं. ही मेले तू मेलास तर उत्पत्ती नाही असं वाटलंय का? तुझ्यावरच सर्व कसा ठार घेतोस ही बोलण्याचं भगवंताचं तात्पर्य. अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी यथ. ऐक बापा अर्जुना, तरी स्वधर्म एक आहे तो सर्वता त्याजुनो हे. मनुष्याला स्वधर्माचं आचरण करण्याचा वेळ यावा आणि ती वेळ सोडाव नाही, संधी साधली पाहिजे. मग मनुष्य देहात आलो आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? स्वधर्म केल्या जातय आणि सहज होतंय त्याला स्वधर्म म्हणत नाहीत. हे प्रकृतीचा नियम चलत राहते. सहज जे होतंय ती स्वधर्म नाही. सहज होतंय स्वधर्म म्हणलं तर होत नाही. स्वधर्म केल्या जात, केल्यावर स्वधर्म होत असत. आणि सहज जे होतंय त्याला प्रपंच व्यवहार वगैरे वगैरे काही म्हटलेलं लक्षात असू. आणि अन्याय बी सहज होतो, लबाडी सहज होते, पाप सहज होते, करा म्हणून गरज लागत नाही त्याला. आपोआपच माणसाची वृत्ती तिकडे जाते. पण त्याच्यातून आपणाला स्वधर्माचं आचरण करण्याकरता आपण आपली अवस्था सांभाळली पाहिजे. म्हणून म्हणतात की तरी स्वधर्म एक आहे. स्वधर्म एकच आहे तो सर्वता त्याजुनो आहे. स्वधर्म 10 नाहीत बरं लक्षात असेल तर. माणसाचा स्वधर्म काय? आता थोडक्यात विचार करा. माणसाचा स्वधर्म काय? तर एका माणसाने चतुर्वर्णाने वागावं किंवा एखाद्या जातीला वर्ण लावून टाकू नये. कारण हे भगवंताचं म्हणणं नाही. भगवंताचं सरळ आहे. या गोष्टीला खंडन करतात भगवान परमात्मा. मला म्हणणं आहे की जातीला वर्ण लावल्यानं भगवंताने नाहीये. कारण तुम्ही जातीला जर वर्ण लावत असताल तर स्वतः भगवान खंडन करतो या गोष्टीला. काय गोष्टीला खंडन करतो? स्वर द्या. ऐन वेळेला थांबतात. हरिव्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट हुई में जाना. हरिव्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट हुई में जाना. हरिव्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट हुई में जाना. हरिव्यापक सर्वत्र समाना. जर हरिव्यापक असेल तर वर्ण कुठला आला? समूहम सर्वभूतेषु न मे द्वेषेस्ते न प्रियः. भगवंत स्वतः खंडन करतात त्या वर्णाचं. आणि वर्ण तर ज्या ठिकाणी लागू असतो प्रसंगानुसार एक मनुष्याचारी वर्णां चतुर्वर्णांना आणतो. म्हणून मनुष्य हा स्वधर्म, मनुष्याचा स्वधर्म म्हणजे प्रसंगाच्या अनुसार चतुर्वर्णांनी वागणे आणि जेवढं होईल तेवढं स्वधर्म म्हणजे सत्याचं पालन करणे. सत्याला टिकवून ठेवण्याकरता मानवी प्रकृती प्रकट झालेली आहे, बाकी ठिकाणी नाही. ज्ञान कुणाकडे आहे? मनुष्याकडे आहे, बाकी ठिकाणी नाही. मग मनुष्यानी या सत्याला टिकवून ठेवण्याकरता धर्म आणि अधर्म काही कळत नसलं. धर्म म्हणजे सत्य, अधर्म म्हणजे असत्य लक्षात असू दे. धर्म म्हणजे इथं स्व अधर्म बोलले नाही भगवंतानी, स्वधर्म असं बोललेलं लक्षात असू द्यायचं बारकाईनं. धर्म म्हणजे सत्य. आता धर्मात लक्षण बरेच येतं, पण धर्म म्हणजे सत्य मुद्दा लक्षात असू द्यायचा. आणि अधर्म म्हणजे असत्य. भगवंतानी म्हणले स्वसत्याचं पालन करा असं बोलायचंय. स्वतःच सत्य काय आहे? स्वतःच सत्य म्हणजे मनुष्य प्रकृती निर्माण झाली आपली. प्रकृतीला जर स्व म्हणता येते का? काल मी खंडन केलं या गोष्टीबद्दल. म्हणजे प्रकृतीला स्व म्हणता येत नाही. प्रकृती निर्माण करणाऱ्याला स्व म्हणता येते. मग भगवान काय करतो? म्हणजे प्रकृती निर्माण कोण करतो? भगवान करतो. मग भगवान स्व आहे लक्षात असू द्या.
स्वयं ब्रह्म भगवान आहे, भगवान स्वतः आहे, भगवंताला कुणाचा आधार लागत नाही, भगवंतावर सारे आधारित आहेत. मग त्याला स्व म्हणतात. म्हणजे भगवंताचं सत्य धर्म पालन करणे. मग एक मनुष्य चतुर्वर्णाने नांदत नांदत भगवंताच्या सत्य धर्माला पालन करणे. मग भगवंताची इच्छा काय आहे या ठिकाणी? म्हणजे सत्य धर्म पालन करायची इच्छा काय? भगवान स्वतः म्हणतात की बाबा ही जे स्वधर्म आहे, म्हणजे माझं जे सत्य धर्म आहे, सत्य जे आहे त्या सत्याला सोडू नको. सत्य धर्म पालन करायचा वेळ आलेला आहे. कारण कौरव जे आहेत हे असत्य आहेत, म्हणजे अधर्मी लोक आहेत. आणि सत्य कवा टिकतं? अधर्माचा नाश झाल्याशिवाय सत्य टिकू शकत नाही. म्हणजे अधर्माचा नाश झाल्याशिवाय धर्माची स्थापना होत नाही, एवढं लक्षात असलं पाहिजे. मग तुला आता या ठिकाणी क्षत्रिय म्हणजे धर्माचं पालन करण्याचा वेळ आलेला आहे. धर्माचे पालन करती पाखंड खंडन. पुढचं काय? अमायची करणे काम, बीज वाढावया नाम. पुढे काय? तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उत्तर मी सांगितलं ना, शब्दरूपी बाण. धर्माचं पालन करण्याकरता पाखंडाचं खंडन केल्याशिवाय धर्माचं पालन होत नाही. मग आता या ठिकाणी कौरव पाखंड आहेत, मग याला खंडन केलं पाहिजे तर धर्माचे रक्षण होते. मग अर्जुना या ठिकाणी अवसर सुंदर सापडलेला आहे, प्रत्येक क्षत्रियांनाही सापडत नाही. अर्जुना तुझे चित्त जरी जाहाले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समय, म्हणजे द्रवीभूत जर झाला असेल तुझं चित्त, तरी हे संग्रामाच्या समयाला हे घ्यायचं नाही. कारण नशीबवानाला भेटते बाबा. कारण बार बार असा जन्म येत नाही. जरी क्षत्रियधारी झालास तरी त्याला युद्ध भेटत नाही. भेटते का युद्ध प्रत्येकाला? नाही. मला म्हणायचंय दूध गोड आहे, पण मनुष्याला ताप आल्यावर काय होते? ती कडू लागते. मग तसं आता तुझं चित्त द्रवीभूत झालंय. असं चित्त जर तुझं द्रवीभूत झाले असेल तरी ऐसे नाही विष होय सुदले नवज्वारी देता. दूध चांगला गा गोक्षीर जरी राहले तरी पत्याशी नाही म्हणितले. म्हणून लक्षात असू द्यायचं, विष प्रगट होत असते. कारण ज्याला ज्वर निर्माण झालंय तैसे आणि आन करिता नासू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. कारण स्वधर्माचा वेळ आलेला आहे. कारण प्रत्येकाला ही घडत नाही. आणि जरी तुला जर आता वेळ आलेला आहे तर ही सावध होऊन एवढं स्वीकार करून घे आणि युद्धाला तू आरंभ कर. म्हणून धर्माची रक्षा करण्याकरता तू कार्य कर. विचार कर, चांगला विचार कर. कारण आता कृपाळूपणा म्हणजे युद्धाच्या ठिकाणी मया किंवा दया जर करत बसला, हे सारे मेल्यावर यांची माती कर तुला मया आली तर. पण आता मया करायचा वेळ नाही. पुढच्याकडे मया नाही, अधर्माकडे मया नाही. म्हणून धर्माने विचार करत जर बसला तर अधर्मच वाढत जाईल. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणि काही नाही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. म्हणून तू क्षत्रिय आहेस, प्रसंग युद्धाचा आहे आणि आता युद्धा वाचून तुला काही करायची गरज नाही. आणि जर युद्ध न करता तू जर ही संधी सोडून दिलास तर तुझ्या नशिबाला पूर्णपणे अपयश प्रगट होईल. आणि जी तरायची जी विधी आहे तुला प्रसंग सापडलेला आहे त्याच्यात तू कधीही तरणार नाही. तुला काय वाटले? स्वधर्म जर माणसाने विसरलं तर स्वतःच्या हिताला बुडाला. साध्या भाषेत आपण म्हणून जातो, चूक करणारा पापी, उदाहरणामध्ये चूक करणारा आणि चूक केला त्याला सहन करणारा त्याच्यापेक्षा दुप्पट पापी. लक्षात असू द्या. मग अर्जुना या ठिकाणी कौरव अधर्मी आहेत
आणि तू अधर्माला बघत बघत सहन करतोस आणि अधर्म वागणाऱ्याला माझं जर म्हणत असेल तर तुझा स्वधर्माचा नाश झाला. म्हणजे तुझा मनुष्य जन्म काय करतो? धर्माचे पालन. हा मनुष्य धर्म आहे, लक्षात असू द्या. मग तू मानवी प्रकृती निर्माण करून घेतलास आणि वेळ असा आहे की तू क्षत्रिय आहेस, परत युद्ध प्रसंग पुढे आलेला आहे आणि ती ही धर्माच्या रक्षणाकरता. अधर्म करता जर युद्धाचा प्रसंग आला तर युद्ध सोडलास तरी चाललं असतं. पण अधर्मी एवढा विचार करत नाही आणि धर्माचं रक्षण करणाऱ्यांनी एवढा कशामुळे विचार करायचा अर्जुना? अरे एक लक्षात असू दे, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनेक काही नाही, संग्रामा वाचून नाही उच्चित जाणे, निष्कपट व्हावे उशिना गाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. प्रत्यक्षात या ठिकाणी आहे आणि ही सर्व सोडून दे, माझे तुझे सर्व, निष्कपट हो, केवळ धर्मा करता कार्य करायला असं तू ठरव, किंवा कुणाला मारायला किंवा मी हे करायला किंवा माझा विजय व्हायचंय याचा तू कधीही विचार करू नको. धर्माला जो रक्षण करतो ना, धर्म त्याची रक्षा करत असतो. कारण धर्मो रक्षती रक्षिता. तू धर्माचं रक्षा कर, धर्म तुझी रक्षा करतो. मी मरतो का मी पराजय होतो असा कधीही विचार करू नको, कारण धर्माचा कधी पराजय होत नाही, विजयच होत असतो धर्माचा. लक्षात असू द्यायचं. म्हणून तू धर्माचं रक्षण कर. धर्माचं तू रक्षण करत असताना पाठीमागायचा तू विचार करू नको, कारण धर्म तुझी रक्षा करत असतो. कारण अर्जुना हे झुंज दे का ताचे, हे हो का जे जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अरे हे दैवानच घडत असतं आपल्याला. आणि दैव तुझा आता भरून आलेला आहे, दैव तुला सहाय्य झालेलं आहे आणि मोक्ष आता तुझ्या करता दूर नाही. म्हणजे तरण्याचा जे उपाय आहे त्याच्या तुझ्या करता दूर नाही आहे, तुझ्या हातात आलेला आहे. कारण दैव सुदैव झालेला आहे तुझ्या करता. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतरायामुळे उपजेते ते. आता तुझं नशीब चांगलं आलेलं आहे. एक तर क्षत्रिय जन्माला आलास, परत तुझ्या करता धर्माचं रक्षण करण्याकरता युद्ध प्रसंग सापडलेला आहे. ह्या ठिकाणी कुठलाच नाही विचार करता. आणि उदाहरणामध्ये सांगू हे प्रत्यक्षच, हे प्रत्यक्ष स्वर्गच मूर्तिमंत तुझ्या करता हुवा टाकलेला म्हणायचं सांगायचं. या ठिकाणी जो धर्माचं पालन करतो स्वर्ग त्याची आरती करत असतो, स्वर्ग त्याची आरती करत असतो, स्वर्ग त्याची पूजा करत असतो. मग आम्ही स्वर्गा करता नाही करायचंय, पण तू धर्माचं पालन करायचंय. कारण स्वर्ग तुझ्या समक्ष पुढे उभा टाकलेला आहे, कारण तुझी प्रतीक्षा करतो. मूर्तिमंत प्रत्यक्ष ठिकाणी उभा टाकलेला आहे तुझ्या पुढे. ए अर्जुना युद्ध कर, धर्माचं रक्षण कर, मी तुला स्वीकार करत आहे. म्हणून म्हणतात हा संग्राम काय मणिपे. हा संग्राम म्हणजे काय वाटले तुला? युद्ध म्हणजे हा काय वाटले? युद्ध नाही, धर्माच्या रक्षणाचं कार्य आहे हे. हा संग्राम काय मणिपे, की स्वर्गची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. मूर्तिमंत ही स्वर्ग पुढे उभा टाकलेला आहे, कारण तुझ्या प्रतापाला स्वीकार करण्याकरता. अर्जुना अशी संधी घालवू नको, कारण बार बार अशी संधी येणार नाही. म्हणून तुला सांगायचंय ही कीर्ती वाढायचा वेळ आहे. म्हटलं ना, धर्माचं रक्षण करत असताना घाबरायचं नाही. जर घाबरला तर धर्मरक्षा होत नाही. म्हणून आता हा झाला युद्धाच्या प्रसंगाचा धर्म. माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर स्वधर्म पालन करावं. मी तुम्हाला सांगितलं ना, सत्याचं पालन करावं. सत्य कोण आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य कोण आहे? सत्य परमात्मा आहे, सत्य पांडुरंग आहे, सत्य ईश्वर आहे. मग आता मनुष्य स्वधर्म काय करावा? सत्याचं पालन करावं, म्हणजे भगवंताचं पालन करावं. भगवंताचं म्हणणं काय आहे? पहाय पुराणे विचारून. भगवंताचं काय म्हणणं आहे? पुराणांना विचारून बघा ना, भगवंताचं काय म्हणणं आहे ते कळून जाते. म्हणून म्हणतात की बाबा सतत भगवंताचं काय म्हणणं आहे ते शास्त्राद्वारे, वेदाद्वारे, पुराणाद्वारे, संताद्वारे, संतांच्या मालिकेद्वारे, वाङ्मयद्वारे कळवून घ्यावं भगवंताचं म्हणणं काय.
सत्याचं पालन म्हणजे धर्माचं पालन, म्हणजे भगवान परमात्मा करतो. बीज वाढावया नाम, बरोबर आहे का? बीज वाढवण्याकरता, नाम वाढवण्याकरता सत्याचं पालन करावं, म्हणजे भगवंताचा वाढ हो. वाढा सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे, लक्षात असू द्या. याच्याच करता भगवंतानी स्वधर्म म्हणजे हाताने काय करावं? दिले हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. जीवपणाचा नाश व्हावा, भवरोगाचा खंडन व्हावं आणि नासे जीवपण भवरोग ह्याचं सर्व खंडन व्हावं. आणि दिले हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, पण काय बोलावं? जेणे तू जोडसी नारायण, जेणेकरून भगवंताला तुला प्राप्त करून घेता येईल, सत्याचं कार्य करता येईल तितकं डोळ्यानं सत्य करावं, मुखानं सत्य बोलावं, हाताने सत्य कार्य करावं, पायाने सत्याकडे ओढ घ्यावा, कानाने सत्य गुण वर्णन ऐकावेत. कळलं का? सत्यापुढे नतमस्तक व्हावं. म्हणजे काय सांगितलं? दिले हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. एवढं लक्षात असू द्या. आणि भगवान म्हणतात की बाबा स्वधर्माचं पालन कर. तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी अर्जुन म्हणजे कुणाला ठरवायचंय? ज्ञानेश्वरी ऐकत असताना कुरुक्षेत्रात त्या अर्जुनाला सांगितलेले. पण आता आमचा संसार हा प्रपंच हा कुरुक्षेत्र आहे, लक्षात घ्या. आणि याच्यात हा जीव मोहमायात अडकलेला आहे, म्हणून आपण अर्जुन आहोत. आणि भगवान परमात्म्याची हा ज्ञानेश्वरी श्रीकृष्ण परमात्माच्या मुखातून निघालेले, ज्ञानेश्वरी महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार ते केवळ आम्हाला या गोष्टीबद्दल तारतात, स्वधर्म शिकवतात. म्हणून स्वधर्माचं आचरण करण्याकरता आपण कार्य करत राहावं, रात्रंदिवस करत राहावं. झोप येऊ नये. झोप जर आली तर सांगावं तुला स्वधर्म करायचंय, बरोबर आहे का? आता दिवसा पूजा करायचं, त्या टाइमला झोप लागल्यावर कसं म्हणायचं? म्हणजे स्वधर्माचं आचरण काय त्या ठिकाणी? प्रसंग कोणता आहे? पूजेचा. पूजा कोण करावी? हा, मग आपण त्यावेळेस काय करतो? लोळतो, झोपतो, बरोबर आहे का? म्हणजे हा धर्माकडे ओढ घेतो. म्हणून माणसाने स्वधर्माचं पालन करावं. स्वधर्माचं म्हणजे नुसतं एक युद्धाचंच बघायचं नाही किंवा अन्यायाला लढा दिला म्हणजे स्वधर्म झालं, नाही. चारही वर्ण चतुर्वर्णाने वागत असताना स्वधर्माचं पालन करावं. कुठं सेवेचा भाव येतो, कुठं सेवा करावं लागते, कुठं कुणाच्या पोटाची पोषणी करावं लागते, कुठं दाब देऊन चार शब्द सांगावं लागते, कुठं चांगला उपदेश करावा लागतो. म्हणजे आता हा युग आहे, कारण युद्ध करायचं नाही बरं, म्हणजे काही हातानं ह्याच्यानं मारा मिरायचं नाही, तर सुरू कर चालू उद्यापासून. कोणी अन्याय केला की एक घ्यायचं आणि तडाखा द्यायचा दाड. प्रसंगानुसार बदला चालायचं. आता कलियुग आहे, शब्दानं सांगता येतं, शब्दानं उपदेश करता येतं, शब्दानं त्याचं अन्यायाचं खंडन करता येतं, लक्षात असेल. शब्दानं नम्रतेनं बोलता येतं, शब्दानं सेवाभाव वापरता होतं. म्हणजे असं एक मनुष्य स्वधर्माचं पालन म्हणजे चतुर्वर्णानं वागत एकच मनुष्य. बरं, मी बार सांगितलं तुम्हाला, प्रत्येक वर्ण म्हणजे जातीला वर्ण देऊन टाकून देऊ नका, कारण जातीचा वर्ण खराब आहे आणि बरोबर नाहीये, कारण ती भगवंताला मान्य नाहीये. एका मनुष्यानं चतुर्वर्णाने वागावं, लक्षात असू द्या. आणि वागतो हा त्याला कळत नाही, वागला पाहिजे. म्हणून ही स्वधर्म पालन करणे आणि चतुर्वर्णानं वागत सत्याचंच पालन करणे ह्याला स्वधर्म म्हणतात अर्जुना. म्हणून तुला प्रसंग कसा आलेला आहे? पूजेच्या प्रसंगाच्या ठिकाणी पूजा करावं, त्यावेळेस आगावचं काम करू नाही. युद्धाच्या ठिकाणी युद्ध करावं, त्या ठिकाणी दुसरं म्हणजे माझे तुझे म्हणत बसू नाही. पोटपोषाच्या ठिकाणी पोटपोषण करावं, त्या ठिकाणी उगागावचा टाइम वेस्ट करू नये. म्हणजे कामधंदा जर करणार गेलो तर काय होणार त्या ठिकाणी. आणि सेवेच्या ठिकाणी सेवा करावी, सेवा सोडून दुसरे काम करत जाऊ नये, कारण हा धर्माचं पालन केल्यासारखं होतंय. धर्माचं पालन करा. मनुष्य जन्माला आला की स्वधर्माचं पालन करावं. एखादी पशुतुल्य किंवा जनावर स्वधर्माचं पालन करत नाही, मनुष्याने स्वधर्माचं पालन करावं. कारण मनुष्य हाच अर्जुन आहे. उदाहरणामध्ये जीव हा अर्जुन आहे. जीवपणा नाश झाला की तो परमात्मा स्वरूप धारण करून घेतो. म्हणून म्हणायचंय की एवढं लक्षात असू द्या की मनुष्याने स्वधर्म पालन करावा प्रसंगाच्या वेळी. या प्रसंगी भगवान युद्धाचा प्रसंग सांगतात, पण प्रत्येक प्रसंग आपण पाळत जावा, त्या ठिकाणी सत्याचेच पालन करावं, असंच या भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.